करवीर तालुक्यातील बहिरेश्वरमधील कमानीजवळ सांडपाणी रस्त्यावरून वाहतंय या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडील अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ही बैठक चालू असताना ग्रामपंचायत सदस्य कृष्णात दिंडे यांचा सरपंच वंदना दिंडे यांच्याशी वाद झाला। याचवेळी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बसलेले सरपंचांचे पती निवृत्ती दिंडे हे कार्यालयात आले आणि ते कृष्णात दिंडे याला समजावून सांगू लागले। यावेळी कृष्णात दिंडे, त्यांचा भाऊ उत्तम दिंडे आणि शेखर दिंडे यांनी निवृत्ती दिंडेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं सरपंच वंदना दिंडे यांनी सांगितलं। कृष्णात दिंडे यांच्या गोठा आहे, ते सर्व गोठ्यातील पाणी रस्त्यावर सोडतात। वरून येणारे पाणी रस्त्यावर असल्यामुळे ग्रामस्थांची तक्रार येत होती, म्हणून तेथून गटारीतील पाणी निर्गत होण्यासाठी सर्व त्या भागातील शेतकऱ्यांची बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये पंचायत समितीकडील अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे उपस्थित होते। याबाबत चर्चा चालू असताना कृष्णात दिंडे, उत्तम दिंडे व शेखर दिंडे हे सभागृहात वाद घालू लागले व आरेरावी करू लागले। यावेळी माझे पती बाहेर होते, ते आत आले असता या तिघांनी त्यांना मारहाण केली। राजकीय द्वेषापोटी ही बाब झाली असल्यामुळे सदर व्यक्तींची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी पण असा प्रकार झाला होता, त्यावेळी त्यांनी माफी मागून गावात प्रकरण मिटवले होते। यामुळे या अशा वृत्तीस योग्य शिक्षा व्हावी अशी माझी अपेक्षा आहे। या मारहाणीत निवृत्ती दिंडे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले। याबाबत सरपंच वंदना दिंडे यांनी सदस्य कृष्णात दिंडेंसह तिघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे।